नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वे? आज आपण सुंदर आपल्या घराचा कोपरा सजवणारं असं सुंदर असे झाड बनवणार आहोत. यासाठी सामान कुठूनच आणावं लागत नाही, ते आपल्या घरातच अवेलेबल असते. यासाठी आपल्याला लागणार आहे ऑर्गेन्झाचे कापड. हे कापड आपल्या घरात सहज अवेलेबल असते. कधी आपल्या मुलांना ड्रेस करण्यासाठी किंवा आपली खराब झालेली साडी किंवा बाजारातही अगदी सहज शक्य भेटते. मी माझ्या मुलीच्या ड्रेसमधून उरलेल्या कापडामधूनच हे बनवलेलं आहे. यासाठी बांगडीच्या आकाराचा गोल कापून घेतलेला आहे. त्याला दिव्याने सील केलेलं आहे. सील करणं हे खूप गरजेचं आहे बरं का. त्यानंतर त्या गोलाचे 4 घड्या घालून त्याला B7000ने चिपकवून घेतलेला आहे. फॅब्रिक ग्लूने चिपकवल्यास वेग अधिक लागतो. B7000ने आपले काम अगदीच फास्ट होते बरं का मैत्रिणींनो. अशा प्रकारे 6 पाकळ्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि सुंदर असे फूल तयार होते. पण वरती असं फ्लावरचा शेप दिसत नाही, म्हणून 3 पाकळ्या परत B1000चा एक थेंब लावून चिपकवून घ्यायच्या. म्हणजे सुंदर प्रकारे फुलाचा सुंदर असा आकार येतो आणि खूपच मोहक असे हे फूल दिसते. आणि याला खालतून सिल्वर कलरचा तार लावायचा, म्हणजे आपल्या झाडावर तो तार आपल्याला दिसणार नाही. आणि आता अजून एक जुगाड मी तुम्हाला सांगते आहे. माझ्याकडे हिरव्या रंगाचं कापडच नव्हता. मग मी काय केले की येलो कलरचा जो ऑर्गेन्झाचा कपडा होता त्याला घेतले, त्याच्या पट्ट्या केल्या आणि माझ्याकडे ॲक्रेलिक कलर होता ग्रीन कलरचा. तो ग्रीन कलरचा ॲक्रेलिक कलर मी पाण्यामध्ये टाकला आणि त्यामध्ये हा कापड डुबवला मी आणि त्याला असा व्यवस्थित डीप करून घेतला आणि मग त्याला वाळत टाकला उन्हामध्ये. वाळल्यावर त्याला सुंदर असा पानांचा शेड आणि कलर आला. त्यामुळे माझं काम हेही घरच्या घरीच उरकून गेलं. ही ट्रिक आवडली का? तुम्ही मला सांगाल बरं का मैत्रिणींनो. तुम्हीही वापरून बघा. अजून एक टिप मी तुम्हाला देणार आहे बरं का. हे जेव्हा कापड आपण तारावर वाळत टाकणार आहोत तेव्हा खाली न्यूजपेपर ठेवा बरं का. नाहीतर ॲक्रेलिक कलरचे डाग घासल्याशिवाय निघत नाही, आपली फरशी घाण होईल. न्यूजपेपर टाकल्यावर आपली फरशी घाण होत नाही आणि आपले कामही सोपे होते. त्यानंतर आपण पानांचा शेप देऊन त्याला सिल्वर कलरचा तार लावून घेणार आहोत. तो तारही आपल्याला B7000ने चिपकवून घ्यायचा आहे. काही फुलांना मी पानं डायरेक्ट B7000ने चिपकवली आहे. आणि आता राहिली झाडाच्या काडीची गोष्ट. तर ती झाडाची फांदी आली कुठून हेही तुम्हाला स्टोरी सांगेल बरं का. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण हे तार व्यवस्थित झाडाला असा गुंडाळून घेणार आहोत. यानंतर पाकळ्यांसाठी मीने कळ्या बनवलेल्या आहेत. सेम पाकळ्या घेतलेल्या आहेत गोलवाल्या आणि त्याला कळ्यांचा शेप दिलेला आहे. फक्त 3 ते 4च पाकळ्या ह्या फुलासाठी लागत आहेत. पण यासाठी मात्र आपल्याला ग्लू लागत नाही आहे, सुई दोरा लागतो आहे. सुई दोऱ्याने ह्या 3 पाकळ्या सिक्युअर झाल्यावर त्याला ग्रीन कलरची पानं अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लावायची आणि खालून शेवून घ्यायची आहेत. त्यामुळे आपल्याला बरोबर शेप प्राप्त होतो. यानंतर आपल्याला सिल्वर कलरचा तार घेऊन त्याला B7000 लावून आतमध्ये व्यवस्थित घालून त्याला स्टिक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे यालाही आपली दांडी होईल. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही मन लावून बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसिजर कळेल. आता तुम्हाला काडीची गोष्ट सांगते. ही काडी आहे पेरूची. आमच्या इथं नाही का झाडं कापत होते, त्या मग पेरूची काळी पडलेली होती. मग मला ही आयडिया आली की आपण छान कॉर्नर सजवू शकतोय आपला. मग कारण की पेरूची काळी ही ऑलरेडीच खूप चिकन असते, याला घासायची वगैरे काहीच गरज पडणार नाही. ही पॉलिश पेपरने मी घासलीसुद्धा नाही आणि अगदी फक्त उन्हामध्ये ड्राय केली आणि मग त्याला व्हाईट ऑइल पेंट कलर देऊन घेतलेला आहे. तो व्हिडिओ मी शूट करायचा विसरले म्हणून हिच्यात टाकलेला नाही आहे. त्याचप्रकारे मी कुंडीलाही व्हाईट कलर देऊन टाकलेला आहे
आणि मग कुंडीमध्ये माती घेऊन त्यामध्ये ही काळी रोवलेली आहे. ह्या मातीवर नंतर मी जे आपल्या व्हिडिओमध्ये आलेले स्टोन आर्टचे दगड दिसत आहेत ते ह्या मातीमध्येच खाली कुंडीमध्ये ॲस्थेटिक लुक देण्यासाठी वापरलेले आहेत. माती टाकल्यामुळे आपली काळी पण एकदम स्ट्रेट उभी राहिली बघा. आणि हा फुलांचा गुच्छ किती सुंदर दिसून राहिला आहे. पण हा गुच्छ असाच न लावता मी कुठे 2 कुठे 1 असे व्यवस्थित स्टिक केलेले आहेत, जास्तही लावू नये. यानंतर मी सुंदर असे हँगिंग बर्ड ऑफ पॅराडाईज नावाचं एक झाड असतं त्यासारखीच एक प्रतिकृती तयार केलेली आहे. यासाठी पानांच्या शेपसारखे मी पिंक कलरचे कापून घेतलेले आहेत आणि ते मी छोट्या छोट्या सिल्वर वायरला स्टिक करून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येईल. शेप मी मनानेच घेतलेला आहे, मोजून मापून नाही घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही हवा तसा शेप देऊ शकतात. व्यवस्थित प्रकारे स्टिक करून त्यांना सुकू द्यायचे व 2 झाले की एकमेकांना असे ट्विस्ट करत जायचे. वरती परत अजून दुसरे घ्यायचे, त्यांनाही असा तार गुंडाळत वर जायचे आणि सुंदर असा शेप तयार होतो. व्हिडिओमधील प्रोसिजर तुम्ही अगदी बारकाईने नीट बघितली की तुम्हालाही नक्की सहज आणि सोप्या रीतीने जमेल असेच आहे हे. असेच प्रकारे लावत आपल्याला 14 ते 15 प्रकारचे लिप्स याला ट्विस्ट करून वरपर्यंत लावत जायचे आहेत. ह्यामुळे सुंदर असे हँगिंग तयार होते. हे आपल्याला हवे तितके लांब आपण घेऊ शकतो आणि जी फांदी अशी साईडने कललेली आहे तिला आपण हँगिंग करून घ्यायची. त्यामुळे सुंदर असा आपल्याला शेप भेटतो. आणि यानंतर मी हिरव्या रंगाचे मोठे पानंही करून घेतलेले आहेत आणि त्यांना शिरांचं टेक्स्चर दाखवण्यासाठी मी त्यावर ॲक्रेलिक कलरने ब्रशने केलेला आहे. बघू शकता आपलं सुंदर ॲस्थेटिक असं कॉर्नर पीस तयार झालेला आहे, तेही अगदी घरच्या घरी खूपच कमी खर्चामध्ये. तुम्हाला आवडले का नक्की सांगा. तुम्ही केले तर मला फोटो व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या झाडाचा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी खूप वेळा सांगते लाईक करा, सबस्क्राईब करा, पण तुम्ही व्हिडिओ बघून विसरूनच जातात. आता नक्की करा बरं का सबस्क्राईब.